माधवेर नसतं कधीही दोन दिवस पाणी घाल माझी माझी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, सूर्यनारायण भगवान की जय, सत्यनारायण भगवान की जय, शिव पार्वते हर 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 महादेव। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव। श्री सूत सांगतात, एकदा असा प्रकार घडला होता की नैनिश नावाच्या अरण्यामध्ये कोणी सूत नावाच्या पुराणिकाला प्रश्न केला, कोणत्या व्रताने किंवा तपाने माणसाची इच्छा आणि मनोकामना परिपूर्ण होतात, अशा व्रताचे किंवा तपाचे नाव ऐकण्याचे व ते व्रत केव्हा आणि कसे करावे हे जाणण्याची आमची उत्कृष्ट मनोकामना हे मुडीवर्या आपण पुरी करावी। तेव्हा सूत म्हणतात, हाच प्रश्न पूर्वी नारदाने श्री लक्ष्मीपती विष्णूंना केला असता त्यांनी जे सांगितले होते तेच मी आपणा सर्वांना सांगतो, आपण फक्त ते लक्ष देऊन ऐका। परोपकार करण्याच्या स्वभावामुळे नारद मुनी स्वर्ग मृत्यू लोकाचे ठाई मृत्यू लोकावरती आली। मृत्यू लोकावरती नारदांना असे आढळून आले की अनेक प्राणी आपल्या प्रातःप्रमाणानुसार नाना प्रकारची दुःखे भोगीत आहेत। कोणाला मुले बाळे नाहीत, कोणाला अन्न नाही, कोणाला प्यायला पाणी नाही, कोणाला तर अंगावरती धड सतत वस्त्र सुद्धा नाही। मग कोणत्या ना कोणत्या काळजीत ते सतत चिंतित आहेत। मग अशा प्रकारचे लोक पाहून श्री नारद मुनी दुःखित झाले व या लोकांचं दुःख कोणत्या उपायामुळे नाहीसं होईल, मग याचाच विचार करीत ते विष्णूंकडे गेले। नारद मुनींना विष्णू नारायण चकित शुभ्र पांढऱ्या अंगाचे असलेले दिसले। त्यांच्या ठिकाणी शंख चक्र गदा पद्म गळ्यामध्ये वनमाळा असलेले दिसले। विष्णू नारायणांना पाहून नारदाने साष्टांग नमस्कार केला। नारद म्हणाले, हे देवाचे देवा, तुमचं वर्णन करण्यास मी असमर्थ आहे। हे देवा, तुमच्या रूपामुळं तुमच्या गुणामुळे समस्त सृष्टी ही सुखकारक होते। हे नारायणा, या मृत्यू लोकावरती अनेक प्रकारची दुःखे आहेत, परंतु त्या दुःखातून या मानव प्रजातीला बाहेर काढण्यासाठी असा कोणता तरी उपाय सांगा। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, याला सत्यनारायणाचं व्रत असे म्हणतात। आणि हे सत्यनारायणाचं व्रत जर भक्तियुक्त अंतःकरणाने केलं तर माणसाच्या मनामध्ये जी इच्छा असते ती इच्छा परिपूर्ण होईल। तेव्हा अशा प्रकारे या सृष्टीवरती सत्यनारायणाचं व्रत कशा प्रकारे येणार आहे ते आपण पुढील अध्यायामध्ये ऐकूयात। याचप्रमाणे सत्यनारायण कथेमधील पहिला अध्याय समाप्त झाला। सत्यनारायण भगवान की जय। पुढे सांगू लागले की पुढे हे सत्यनारायणाचं व्रत या मृत्यू लोकावरती कसं आलं आणि सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसार कशा प्रकारे झाला याची विषयी सुंदर कथा मी आपल्याला सांगत आहे। पूर्वी सुंदर आणि पवित्र अशा त्या काशी क्षेत्रामध्ये एक शतानंद नावाचा दरिद्री ब्राह्मण राहत होता। भूक आणि तहान, अन्न व पाणी वेळेवर मिळत नसल्याने त्या काशी क्षेत्रामध्ये रस्ते फिरत आणि रखडत, परंतु देवावरतीच विश्वास ठेवून चालत। त्यामुळे देव भगवंत नारायण त्या उपास करणाऱ्या ब्राह्मणाबद्दल अतिशय मावळ असत। मग त्या ब्राह्मणाची अशी दुर्दशा पाहून देवाला त्याची करुणा आली, म्हणून देवाने काय केलं तर एका दारिद्र्य ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्या शतानंद नावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन विचारलं, अहो ब्राह्मण, आपण दुःखिष्ट होऊन का हिंडत असता? अहो ब्राह्मण, मला तुमची सर्व काही हकीकत सांगा। तेव्हा तो शतानंद नावाचा ब्राह्मण म्हणाला, मी एक ब्राह्मण असूनही अतिशय गरीब परिस्थितीमुळं मला दररोज भिक्षा मागत हिंडावं लागते। मग याच्यावर काही उपाय असल्यास तर तुम्हाला सांगण्याची कृपा करावी। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, म्हणजे त्या संन्यासी रूपातले भगवान विष्णू त्या ब्राह्मणाला काय म्हणाले की या मृत्यू लोकावरती दुःख आणि दारिद्र्य दूर होण्यासाठी म्हणून सत्यनारायणाचं व्रत तू कर। सत्यनारायणाचं पूजन केले असता दुःख आणि शोक नाही सावतो, धनधान्य पैसा अडका भरपूर राहतो, कशाचाही तुटवडा परत नाही। पुरुषाचे अगर स्त्रीचे नशीब सदोसद उत्तम राहते। धंदा, व्यापार, नोकरी अगर कोणताही व्यवसाय असेल तर त्यामध्ये यश लाभते, परंतु ज्या कोणत्या दिवशी आपल्या मनामध्ये
त्या दिवशी यथा सांग असं सुंदर सत्यनारायणाचं पूजन करावं. पूजेच्या वेळेस चांगले विचार आपल्या मनामध्ये असावेत. केळी, तूप, दूध, गव्हाचा रवा, साखर यांनी युक्त केलेला प्रसादाचा नैवेद्य सत्यनारायण महाप्रभूंना भक्तिपूर्वक अर्पण करावा. मग गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदळाचा रवा घ्यावा. मग साखर न मिळाल्यास गूळ घ्यावा. पण सर्व पदार्थ सव्वा या प्रमाणातच घ्यावेत. म्हणजेच सव्वा शेर, सव्वा मन, सव्वा पायली, अहो सारांश सव्वा मूठ आपल्या ऐपतीप्रमाणे घ्यावेत. आणि आपले इष्टमित्र गणगोत, सखे सोयरे, मित्र परिवार या सर्वांना बोलवावं आणि यथा सांग असं आपल्या घरी सत्यनारायणाचं पूजन करावं. सत्यनारायणाच्या पूजेला विशेष वेळ काळ काही नाही, परंतु प्रत्यक्ष नारायणाची आवडती वेळ म्हणून ज्यावेळेस गायी रानातून येतात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळेस सत्यनारायणाचं पूजन करावं किंवा सूर्योदयाच्या वेळेस आपल्या घरी सत्यनारायणाचं पूजन करावं. अशा तऱ्हेने जर सुंदर सत्यनारायणाचं पूजन केलं तर आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ती परिपूर्ण होते. तर शतानंद नावाच्या ब्राह्मणाला मनामध्ये अतिशय आनंदित झालं की आपण ही सत्यनारायणाचं पूजन करावं. या विचारानं तो रोजच्या प्रमाणे भिक्षा मागण्यासाठी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला नेहमीपेक्षा दुप्पट द्रव्य ईश्वराच्या कृपेने मिळालं. त्यामुळे त्यानं मोठ्या आनंदानं सुंदर पिकलेली केळी, साखर, अहो तूप, दूध, रवा विकत घेतला. मग इतरही काही पूजित साहित्य जमा केलं आणि आपल्या घरी सुंदर असं सत्यनारायणाचं पूजन करण्यासाठी तयारी केली. सव्वा या प्रमाणात त्यांनी त्या प्रसादाची नैवेद्याची तयारी केली आणि आपले इष्टमित्र गणगोत, सखे सोयरे, मित्र परिवार या सर्वांना बोलावलं आणि यथा सांग असं सुंदर सत्यनारायणाचं पूजन केलं. जशी त्याची भक्ती सत्यनारायण महाप्रभूंवर झाली तसं तो सर्व पापापासून मुक्त झाला आणि समाजामध्ये तो एक प्रतिष्ठित आणि ऐश्वर्य संपन्न ब्राह्मण बनला. असं पहा की ज्या ज्यावेळी या पृथ्वी तलावरती मनुष्य हे सत्यनारायणाचं पूजन करील, अहो त्यावेळेस त्याचे घरी सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होतील आणि समाजामध्ये तो एक प्रतिष्ठित आणि ऐश्वर्य संपन्न बनेल. अशा प्रकारे तो शतानंद नावाचा ब्राह्मण एके दिवशी मोठ्या थाटामाटानं पण अत्यंत वैभवाच्या वातावरणामध्ये आपल्या घरी सत्यनारायणाचं पूजन करत होता. नेमकी त्याच वेळेस त्या क्षणामध्ये त्याच्या घरापासून जाणाऱ्या रस्त्यावरून कोणीतरी मुळी विकणारा चालला होता. बाहेर लाकडाची मुळी ठेवून तो त्या शतानंद नावाच्या ब्राह्मणाच्या घरात आला, कारण त्याला अतिशय तहान लागलेली होती. पाहतो तर काय, काहीतरी पूजन चाललेलं आहे. मोठ्या कुतूहलाने त्याच ठिकाणी तो मुळी विकणारा बसून राहिला. त्यानं सर्वांबरोबर सत्यनारायणाचं पूजन श्रवण केलं. त्यालाही त्याचं भाग्य मिळालं आणि त्यानं पाणी पिण्यासाठी मागून घेतलं. न राहून त्याने त्या ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार केला आणि विचारलं की अहो ब्राह्मण, आपण हे भक्तियुक्त अंतःकरणानं कोणतं व्रत करीत होता व हे केल्यापासून काय फल मिळते? तेव्हा तो शतानंद नावाचा ब्राह्मण काय म्हणाला, याला सत्यनारायणाचं व्रत असे म्हणतात. हे सत्यनारायणाचं व्रत जर भक्तियुक्त अंतःकरणानं केलं तर माणसाच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती परिपूर्ण होते. सत्यनारायणाच्या पूजेला वेळ काळ काही नाही. सत्यनारायणाचं पूजन नेहमी भक्तियुक्त अंतःकरणानंच करावं लागतं. मात्र पूजेच्या वेळेस चांगले विचार आपल्या मनामध्ये असावेत. केळी, तूप, दूध, गव्हाचा रवा, साखर यांनी युक्त केलेला प्रसादाचा नैवेद्य श्री सत्यनारायण महाप्रभूंना भक्तिपूर्वक अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदळाचा रवा घ्यावा. मग साखर न मिळाल्यास गूळ घ्यावा. पण सर्व पदार्थ सव्वा या प्रमाणातच घ्यावेत. म्हणजेच सव्वा शेर, सव्वा मन, सव्वा पायली, अहो सारांश सव्वा मूठ आपल्या ऐपतीप्रमाणे घ्यावेत आणि यथा सांग असं सुंदर सत्यनारायणाचं पूजन करावं. जशी त्याची भक्ती सत्यनारायण महाप्रभूंवर होईल तसं तो सर्व पापापासून मुक्त होईल. अशा प्रकारे त्या मुळविक्याला फार मोठा आनंद झाला. त्यानं सर्वांबरोबर सत्यनारायण महाप्रभूंपुढे साष्टांग नमस्कार केला. सत्यनारायण महाप्रभूंचा तीर्थप्रसाद घेतला. पुन्हा एकदा पाणी पिण्यासाठी मागून घेतलं आणि पाणी पिल्यानंतर बाहेर आला. मस्तकावरती लाकडाची मुळी घेतली आणि तसाच तो लाकडाची मुळी विकण्यासाठी म्हणून दूरवर निघून गेला. त्या दिवशी त्या मुळी विक्याला नेहमीपेक्षा दुप्पट किंमत त्याच्या त्या लाकडाच्या मुळीची मिळाली. जणू काही लाकडं चंदनाचीच होती काय. मोठ्या आनंदाने त्या मुळी विक्यानं सुंदर पिकलेली केळी, साखर, अहो तूप, दूध, रवा विकत घेतला. मग इतरही काही पूजेत साहित्य जमा केलं आणि आपल्या घरी आला. त्यानं मोठ्या आनंदानं आपल्या घरामध्ये सत्यनारायणाच्या पूजेची तयारी केली. आपले इष्टमित्र गणगोत बोलावले, मित्र परिवार बोलावला आणि मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये आणि उत्साहामध्ये आपल्या घरी श्री सत्यनारायणाचं पूजन केलं. जशी त्याची भक्तीनं सत्यनारायण महाप्रभूंवर झाली तसा तो सर्व पापापासून मुक्त झाला आणि समाजामध्ये तो मुळविक्या ऐश्वर्य संपन्न बनला.
जशी आपली भक्ती सत्यनारायण महाप्रभूंवर झाली होईल तसं तो सर्व पापापासून मुक्त होईल. अशा प्रकारे सत्यनारायण महाप्रभूंनी दिला हा दृष्टांत होता. म्हणून पुढे या मृत्यू लोकावरती हे सत्यनारायणाचा प्रसार कसा झाला, सत्यनारायणाचं पूजन कोणापासून कोणास कळालं आणि सत्यनारायण महाप्रभूची अनुभूती आणि प्रचिती कुणाला कशा प्रकारे आली, म्हणूनच या सत्यनारायण कथेमधील दुसरा अध्याय समाप्त झाला. सत्यनारायण भगवान की जय. पुढे हे सत्यनारायणाचं व्रत कोणापासून कोणास कळालं याचे विषयी सुंदर कथा शिकली. पूर्वी एक उल्हामुख नावाचा राजा झाला. तो आपली इंद्रिय ताब्यात ठेवणारी, खरे बोलणारा. तो रोज देवदर्शनात जाई, ब्राह्मण वगैरे दान धर्म करून त्यांना आनंदित करी. त्या उल्हामुख राजाच्या राणीचं नाव होतं भद्रशिला. रूपानं तरुण, दिसायला ती सुंदर होती. अशा त्या उल्हामुख राजाच्या राणीनं राजासह ठरवलेलं होतं की सूर्योदयाच्या वेळेस समुद्राच्या तीरावरती आपण सत्यनारायणाचं पूजन करू. या ठरलेल्या नियमाप्रमाणे ते दोघे पती पत्नी सूर्योदयाच्या वेळेस सत्यनारायणाचं पूजन करीत होते. आता राजाचं सत्यनारायणाचं पूजन चाललं होतं. तिथे कशाचीच कमतरता नव्हती. धूप दीपांचा सुगंध दरवळत होता. माणिक मोती नावाची रत्न भगवंताच्या पूजेसाठी उपलब्ध होती. त्या ठिकाणी मंगलवाद्यांचा जयघोष त्या ठिकाणी चालला होता. मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये त्या राजा राणीचं समुद्राच्या तीरावरती आणि तेही सूर्योदयाच्या वेळेस सत्यनारायणाचं पूजन चाललं होतं. बरचसा समुदाय त्या ठिकाणी बसलेला होता आणि मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी समुद्राच्या तीरावरती सत्यनारायणाचं पूजन चाललं होतं. नेमकी त्याच वेळेस त्या सागर मार्गाने कोणीतरी एक साधू नावाचा वैष्णवानी चालला होता. फार मोठा तो व्यापारी होता. धनधान्याने युक्त होता. सोनं नाणं पैसा अडका संपत्ती त्या साधू आणेजवळ अफाट होतं. आणि असा तो साधू नावाचा वैष्णवानी व्यापारासाठी म्हणून सागर मार्गाने आपल्या नोकरांसह चाललेला होता. त्या साधू नावाच्या वैष्णवाची नजर हे आपल्या नगरीच्या राजावरती पडली. हा आपल्या नगरीचा राजा ते काय करतो असे पाहून त्या साधू आणीनं काय केलं, आपली ती व्यापारानं भरलेली नौका राजाजवळ आणून उभा केली आणि मोठ्या आनंदानं विचारलं की हे महाराजा, आपण हे मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि बराचसा समुदाय जमवून कोणतं व्रत करीत आहात व हे केल्यापासून काय फळ मिळते. राजा काय म्हणाला, साधो, अरे अतुल ज्याचा पराक्रम अशा श्री महाविष्णूंचं मी सत्यनारायणाचं पूजन करतोय. तू सत्यनारायण महाप्रभूंना शरण जा, तुझ्या मनातील सर्व इच्छा परिपूर्ण होतील. साधू आणेला मनामध्ये फार मोठा आनंद झाला. कारण सगळं ऐश्वर्य त्याच्याजवळ होतं, सगळं वैभव त्याच्याजवळ होतं, परंतु घरामध्ये गोकुळ नांदत नव्हतं. न राहून साधू नावाचा वैष्णव आणि राजाला काय म्हणाला, हे महाराजा, आपण सांगताय म्हणून या गोष्टीवर माझा विश्वास बसतोय. मला संतती नाही, मग या व्रताच्या विधीने मला संतती होईल. राजा काय म्हणाला, साधो, अरे एक निष्ठेनं सत्यनारायण महाप्रभूंना शरण जावं. माणसाच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती परिपूर्ण होती. साधूवाण्याला मनामध्ये फार मोठा आनंद झाला. राजाकडून संपूर्ण पूजेची हकीकत ऐकून घेतली. त्यानं सत्यनारायण महाप्रभूंना साष्टांग नमस्कार केला आणि त्या दिवशी त्या साधूवाण्यानं व्यापार धंद्याला सुद्धा न जाता तसंच गलबत घराकडे वळवलं. घरी येताच त्या साधूवाण्यानं आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला त्या मनोइच्छित फल देणाऱ्या व्रताचं पूजन सांगितलं. त्यानं आपल्या लीलावती नावाच्या पत्नीसह मनामध्ये एक दृढ संकल्प केला की ज्या दिवशी भगवान विष्णू आपल्याला संतती देतील मग त्या दिवशी आपण यथासांग एक निष्ठेनं आपल्या घरी सत्यनारायणाचं पूजन करू. आज त्यानं आपल्या लीलावती नावाच्या पत्नीसह मनामध्ये एक दृढ संकल्प केला आणि रोजच्या व्यापार धंद्याला तो साधू आणि निघून घरी त्याची पत्नी लीलावती आनंद आणि इच्छित मनाने शरणी झाली असता तिला सत्यनारायण महाप्रभूंच्या कृपेने दिवस गेले. ती गर्भाशनी राहिली आणि 10व्या मासेस ठाई तिला सुंदर असं कन्यारत्न प्राप्त झालं. अहो, शुद्ध पक्षातील चंद्र कसा कलेप्रमाणे वाढतो, दिवसांदिवस मोठा होतो, अधिक सुंदर दिसतो, त्याचप्रमाणे त्याची ती मुलगी चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत होती, चंद्राच्या कलेप्रमाणे सुंदर दिसत होती. म्हणून तिचे नाव कलावती अशी ठेवण्यात आले. एकदा लीलावती आपल्या पतीला म्हणजे साधू आणायला गोड भाषेत काय म्हणाली, पतिराज, आपण संतती झाल्यानंतर सत्यनारायणाचं पूजन करण्याचं कबूल केलं. आपल्याला मूल झालं तरी देखील आपण सत्यनारायणाचं पूजन का बरे करीत नाही. साधू आणि काय म्हणाला, मी तिच्या लग्नाच्या वेळेस सत्यनारायणाचं पूजन करीन. अशा तऱ्हेने आपल्या पत्नीलाच भरवसा दिला आणि साधू आणि रोजच्या व्यापार धंद्याला म्हणून निघून गेला. घरी त्याची पत्नी घरी त्याची मुलगी कन्या कलावती खेळण्यात बागडण्यात सुखात काळ घालीत असताना दिवसामागून दिवस जात होते.
बराचसा काळ सुद्धा मागे पडत होता आणि बघता बघता त्याची ती मुलगी कन्या कलावती आता लग्नासाठी उपवर दिसू लागली. मग अशा या कन्या कलावतीबद्दल मित्रमंडळीस विचार केल्यानंतर साधुवाणीनं आपल्या एका विश्वासातल्या नोकराला सांगितलं की कन्या कलावतीसाठी योग्य आणि उत्तम अशाच वराचा शोध कर. मग तो गुस्ताम नावाचा नोकर कांचन नावाच्या शहरामध्ये वर शोधण्यासाठी गेला. तेथे त्याने एक सुंदर पण गुणी अशा वाण्याचाच मुलगा पसंत केला आणि तो साधुवाण्याच्या नगरीमध्ये त्यांच्या लव्या जमण्यासकट आला. अहो, साधुवाण्याच्या सुद्धा सर्व लोकांना तो मुलगा पसंत पडला. म्हणूनच साधुवाण्यानं काय केलं, मोठ्या समारंभपूर्वक, मोठ्या उत्साहामध्ये आणि मोठ्या वैभवामध्ये आपली ती मुलगी कन्या कलावती हिचं त्या वराबरोबर थाटानं लग्न लावून. पण या लग्नाच्या वेळी ह्यांच्या दुर्दैवामुळे तेही सत्यनारायणाचं पूजन करण्याचं विसरून गेले. मग आता मात्र सत्यनारायण महाप्रभू काय करतायत ते ऐका. अहो, वचन न पाळणार त्या साधुवाण्याला मोठं दुःख प्राप्त होईल असा शाप दिला. काही दिवसांनी आपल्या व्यापार धंद्यात प्रवीण असा तो साधू वैष्णव आपल्या जावयाला बरोबर घेतलं आणि प्रवास करीत दूरवर निघाला. जाता जाता समुद्राच्या तीरावरती त्याला रत्नासार नावाचं एक सुंदर नगर लागलं. त्या रत्नासार नगरीमध्ये चंद्रकेतू नावाचा राजा राज्य करीत होता आणि त्या चंद्रकेतुराच्या नगरीमध्ये आता हे दोघे वाणी व्यापारासाठी म्हणून थांबलेत आणि त्या नगरीमध्ये आता सत्यनारायण महाप्रभू काय करणार आहेत ते ऐका. एके दिवशी काही चोरांनी त्या चंद्रकेतुराच्या तुझीवर धाड घातली आणि चोर पुढे पळतात. मग राजे शिपाई त्यांच्या मागे धावू लागले. ज्यावेळेस चोरांच्या लक्षात आलं की राजे शिपाई त्यांच्या मागे धावू लागले त्यावेळेस त्या चोरांनी काय केलं, जो काही चोरलेला मुठ्ठेमाल होता तो जाता जाता एके ठिकाणी सहज फेकून दिला आणि शिपायांची कशी तरी नजर चुकवली आणि ते पळून गेली आहे. साधुवाणीच्या कोठडीपर्यंत राजेचे शिपाई आले असता त्यांना चोरीचा मुठ्ठेमाल पडलेला दिसला. चोरीचा मुठ्ठेमाल पडलेला दिसता ह्याच दोघांनी राजाच्या पैका चोरल्या असतील अशाच आशाबद्दल तात्काळ त्या दोघा वाण्यांना धरलं, त्यांच्या मुसक्या बांधल्या आणि त्यांना फरफटत राजात पुढे आणलं. सत्यनारायणाची कृपा आहे. भगवंत कोणत्या वेळेस काय घडवतं हे आपल्याला कधीही कळत नसतं. या युक्तीप्रमाणे फरफटत राजासमोर आणून उभं केलं. भयानी गांगरून गेले ते दोघे वाणी. अहो, मुखात शब्द सुद्धा निघत नव्हता. का तर त्या राज्यामध्ये न्याय नव्हता काय. एक तर चोरी केलेली नसताना त्या शिपाणी त्यांना धरलं काय, मुसक्या काय आवळल्या आणि फरफटत राजासमोर आणून उभं केलं. भयानी गांगरून गेले ते दोघे वाणी. मुखात शब्द निघत नसताना राजासमोर आल्यानंतर मात्र सारखी ओळख लागली. आम्ही चोर नाहीत, आम्ही व्यापारी आहोत. आम्ही चोर नाहीत, आम्ही व्यापारी आहोत. परंतु सत्यनारायणाच्या अवतीमुळे त्यांचं ते बोलणं राजाच्या सुद्धा लक्षात येईल. राजानं काय केलं, तात्काळ आज्ञा केली, त्या दोघांना तात्काळ अवघड अशा डोंगराच्या कैरीखान्यात टाका. राज आज्ञा होती. ते शिपाणी तात्काळ त्यांना धरलं, त्यांना तसंच घेतलं आणि अवघड अशा डोंगराच्या कैरीखान्यात टाकलं. इकडची स्थिती अशीच. अहो, ज्या घरी साधुवाणीची पत्नी आणि मुलगी राहत होती त्या घरी चोरांनी चोरी केली त्या ठिकाणी आणि जेवढं द्रव्य होतं ते द्रव्य सगळं लुटून नेलं. भरीतभर शरीराला खरोच गरजाकरण कान फुटणे यासारखी व्यक्ती त्या दोघींना होऊ लागल्या. घरातली अवस्था अतिशय बिकट होऊन गेली. अन्नासाठी तर ना दारोदार फिरावं लागलं. अशीच अवस्था तिच्या लेकीची म्हणजे कन्या कलावतीची झाली. अगोदर श्रीमंती आणि पुन्हा जर गरिबी आली तर माणसाला मरणापेक्षा सुद्धा कठीण दिवस जात असतात. दिवसा भीक मागायची लाज वाटू लागली. म्हणून तर या दोघी मायलेकींनी काय केलं, रात्रीच्या वेळेस भीक मागायला सुरुवात केली. मग अशीच एके दिवशी कन्या कलावती भुकेने फार म्हणजे फार व्याकुळ झाली होती. म्हणून भिक्षा मागण्यासाठी तिने संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर पडली. एके ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी गेलेले असता बराचसा समुदाय त्या ठिकाणी बसलेला दिसला. कोणतं ते व्रत किंवा उत्सव चालू आहे, या ठिकाणी आपल्याला गोडधोड काहीतरी भिक्षा मिळेल या उद्देशाने त्याच ठिकाणी ती बसून राहिली. त्या ठिकाणी सुंदर असं सत्यनारायणाचं पूजन चाललं. तिला सर्वांबरोबर सत्यनारायणाच्या पूजेचा श्रवणाचा लाभ मिळाला. सर्वांबरोबर तिनं सत्यनारायणाचं पूजन श्रवण केलं. सर्वांबरोबर सत्यनारायणाचा तीर्थप्रसाद घेतला. रोजच्या प्रमाणे त्या घरात भिक्षा सुद्धा मागितली. परंतु एवढं सगळं घडायला आणि तिला घरी परतायला बरीचशी रात्र उलटून.
इकडं लीलावती आपल्या मुलीला कन्या कळवतीला मोठ्या मायेने विचारू लागली, मुली इतक्या रात्रीपर्यंत होतीस कुठे? अगं तुझ्या मनात काय आहे? आपण पडलो थोरांच्या बायका. कन्या कळवतीला वाटलं की आपल्या विषयी आईच्या मनात काहीतरी वेगळाच विचार. तेव्हा कन्या कळवती आपल्या आईला काय सांगतात, आई मी एका माणसाच्या घरी भिक्षा मागणीसाठी गेलेला असता. बराचसा समुदाय त्या ठिकाणी बसलेला दिसला. मला काहीतरी गोड खायला मिळेल या उद्देशानं मी त्या ठिकाणी बसून राहिले, परंतु तेथे मनोइच्छित फल देणाऱ्या व्रताचं पूजन चाललं होतं आणि हा मी त्याचा तीर्थप्रसाद तुझ्यासाठी आणला. तीर्थप्रसाद पाहून लीलावतीला तिनं केलेल्या त्या मागील नवसाची आठवण झाली. मनामध्ये अतिशय आनंदित झाली की आपण ही सत्यनारायणाचं पूजन करावं. या उद्देशानं तिनं मनापासून सत्यनारायण महाप्रभूंना शरण जाती झाली की सत्यनारायण प्रभू मी अनन्य भावे शरण आले आणि असंख्य चुका असतील, असंख्य अपराध तुम्ही पोटात घ्या, मला व माझ्या पतीला क्षमा करा. असं म्हणून लीलावतीनं सत्यनारायण महाप्रभूंना मनापासून शरण जाती झाली आणि मनामध्ये सत्यनारायण प्रभूंना एकच मागणं केलं की देवा माझे पती व जावई लवकर घरी परत येऊ, कारण देवा तुझ्याशिवाय कोण बरे त्यांना क्षमा करणार, अशी लीलावतीनं मनामध्ये वारंवार प्रार्थना केली. तेव्हा सत्यनारायण महाप्रभूंनी मनामध्ये विचार काय केला की नवऱ्यानं केलं काय आणि बायकोनं केलं काय. अहो समाधान मानलं आणि त्या चंद्रकेतुरायाच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की राजा अरे तुझ्या ज्या बंदीशाळेत तुझे 2 वैष्णव ठेवले आहेस त्यांना उद्याला सकाळी सोडून दे. त्यांची जी काही मालमत्ता तू जप्त केली आहेस तर राजा ती त्यांना परत कर, आणि तसं जर न करशील तर तुझ्या मी राज्याचा एका क्षणात नाश करेन. राजा सकाळी उठला, त्यानं तात्काळ सभा भरवली. आपल्या स्वतःला पडलेलं स्वप्न त्यानं त्या सल्लागार मंडळीच्या सभेत मांडलं. सल्लागार मंडळीने हुकूम सोडला, त्या दोघा मांडणं तात्काळ बंधनातून मुक्त करा आणि लगेच राजासमोर आणून उभं करा. भयाणी गांगरून गेले ते दोघे वाणी. अगोदर तर त्या व्यापाऱ्यांच्या मुखामध्ये शब्द सुद्धा निघत नव्हता. का तर त्या राज्यामध्ये न्याय नव्हता. एक तर चोरी केलेली नसताना ते शिपाणी त्यांना धरलं काय, त्यांच्या मुसक्या काय बांधल्या आणि त्यांना राजासमोर आणून उभं केलं. राजासमोर आल्यानंतर ते दोघे वाणी सारखे गोकीत होते की आम्ही चोर नाहीत, आम्ही व्यापारी आहोत, आम्ही चोर नाही, आम्ही व्यापारी आहोत. तरी राजांना पुढचा मागचा विचार न करता त्यांना अवघड अशा डोंगराच्या काही घण्यात टाकण्यास फरमावलं. अरे आता राजाचंच फरमान आहे, तात्काळ जवळ बोलावलंय म्हणजे राजा आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतोय काय, अशी त्यांच्या मनामध्ये वारंवार चिंता लागून राहिली. परंतु राजानं त्यांना जवळ बोलावलं, त्यांच्या स्वच्छ हजामती उरकल्या, आंघोळ पांघोळ घातली, वस्त्र अलंकार दागिने दिले, शिवाय त्यांना 5 पक्वान्नाचं जेवण घातलं आणि जेवण झाल्यानंतर सांगितलं की साधो अरे तुझ्या पूर्व प्रारब्धामुळे तू माझ्या बंदिवासात होतात आणि प्रत्यक्ष भगवंताच्या कृपेनं मी तुला आज माझ्या बंदिवासातून मुक्त करीत आहे. असं म्हणून राजानं जेवढं द्रव्य आपल्या खजिनामध्ये जमा केलं होतं तेवढं द्रव्य त्या साधू वाण्याला परत केलं. आणखी तेवढंच द्रव्य राजाने त्याला त्या साधू वाण्याला दिलं. म्हणजेच पूर्वीपेक्षा एकूण दुप्पट द्रव्य राजानं साधू वाण्याला दिलं. अशा प्रकारे साधू वाणी जावई राजाला नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला, मंगलपूर्वक यात्रा म्हणाले आणि पुन्हा आपल्या घराच्या दिशेने निघाले. म्हणूनच या सत्यनारायण कथेमधील 3रा अध्याय समाप्त झाला. सत्यनारायण भगवान की जय. शिव पार्वती हर 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 महादेव. अध्याय 4. श्री सूत पुढे सांगू लागले. पुढे या साधूने काय केलं तर आपलं कल्याण व्हावं या उद्देशानं मग यात्रा सुरू केल्या, मग दान धर्म सुरू केला, बराचसा देवधर्म सुरू केला आणि मग शेवटी तो साधू नावाचा वैष्णव व्यापार करीत करीत बरीचशी तीर्थक्षेत्र, बरीचशी प्रेक्षणीय स्थळं पाहत पाहत तो आपल्या घराच्या दिशेने प्रवास करू लागला. काही मार्ग नौका चालल्यानंतर सत्यनारायण महाप्रभूंच्या मनामध्ये काय आलं, त्याचं मन पाहायचं होतं. त्याचं मन पाहण्यासाठी म्हणून सत्यनारायण महाप्रभूंनी काय केलं, एका संन्याशाचं रूप धारण केलं आणि संन्याशाचं रूप धारण करून त्या साधू नावाच्या वैष्ण्याच्या नौकेवरती जाऊन विचारलं, का हो साधू आणि तुमच्या भरल्या नौकेमध्ये काय भरले आहे. परंतु पैशाच्या जोरावर मत्त झाले ते दोघे वाणी देवाची सुद्धा चेष्टा करू लागले. का हो स्वामी महाराज तुम्हाला यातील काही पैका तर लुटून यायचे नाहीत ना, केवळ पानपत्रांनी वेरीने भरलेली नौका, नौकेमध्ये मौल्यवान जिन्सा मुळीच नाही.
खोटे व कठोर उत्तर ऐकून सत्यनारायण महाप्रभू संन्यास रूपात काय म्हणाले, साधू बोलशील त्याचप्रमाणे होईल असं म्हणून संन्यास रूपात सत्यनारायण महाप्रभू थोडेसे बाजूला जाऊन बसले. संन्याशी गेल्यानंतर साधूवाणीनं काय केलं, आपली जी काही नेहमीची कामे होती ती आटोपली आणि नावेवरती येऊन पाहत तर काय, नाव ती बरीच वर येऊन तरंगत होती. अहो, नावेमध्ये सोनं नाणं पैसा अडका संपत्ती व्यापाराच्या जिन्सा नसून नावेमध्ये केवळ पानपत्र आणि बेलीच होत्या. साधू आणि बेशुद्धच पडला. अहो, साहजिकच आहे, माणसाची जर सुई हरवली तर माणूस तासभर तळमळतो. ही तर मौल्यवान जिन्सानं भरलेली होती, त्यातनं एवढ्या त्रासातून मिळवलेलं हे द्रव्य होतं आणि का क्षणामध्ये नाहीच झालं. थोड्या वेळानं सावध झाल्यावर त्याचा जावई त्याला काय म्हणाला, मामांजी फुकट वेळ का घालवताय? ज्या संन्यासी महाराजांनी आपल्याला शाप दिला होता त्यांना आपण शरण जाऊया. ज्या संन्यासी महाराजांनी आपल्या किमतीवान जिन्साचे कवडीमोल जिन्सात रूपांतर केले त्यांना आपण शरण जाऊया. ते आपल्या वस्तू जशाच्या तशा स्वरूपात परत. साधू आणि थोडासा सावध झाला. आपल्या जावयाला बरोबर घेतलं, संन्यासी महाराजांकडे गेला, त्यांच्या पायावरती साष्टांग दंडवतच घातला आणि काय म्हणाला, महाराज मी अनन्य भावे शरण आहे, मला क्षमा करा. मी अनन्य भावे शरण आहे, मला क्षमा करा. तेव्हा सत्यनारायण महाप्रभू संन्यासी रूपात काय म्हणाला, साधू अरे तू बोलल्याप्रमाणे कधी खरं करत नाहीस, बोलल्याप्रमाणे कधी वागत नाहीस. आज बोललास त्याचप्रमाणे खरं झालं. वाणीचे डोळे खाडकन उघडले. भगवान विष्णू तो त्यांची स्तुती करू लागला. देवा तुमच्या मायेमुळे तर स्वर्गातले देव सुद्धा मोहून गेले होते, तर ते माझ्यासारख्या मूर्खाची काय किंमत. मी तर खरोखरच तुझे रूप, तुझे गुण, तुझी माया कदापिही ओळखण्यास असमर्थ आहे. देवा माझं द्रव्य मला परत करा, मी तुम्हाला शरण आलोय, तुम्ही माझा संभाळ करा. असं म्हणून साधू आणि वारंवार शरणगत झाला. तेव्हा सत्यनारायण महाप्रभू संन्यास रूपात काय म्हणाले, साधू तथास्तु. साधू आणि नावेकडे वळून पाहत तर काय, नावेमध्ये तर सोनं नाणं पैसा अडका संपत्ती व्यापाराच्या जिन्सा जशाच्या तशा स्वरूपात होत्या. साधू आणीला मनामध्ये फार मोठा आनंद झाला. परंतु मागे वळून पाहतो तर काय, सत्यनारायण महाप्रभू संन्यासी रूपात त्याला वरे दाते होऊन त्याच ठिकाणी संतोष पावले होते. साधू आणीला मनामध्ये फार मोठा आनंद झाला. त्यानं त्याच ठिकाणच्या आपल्या सहकार्यांना बोलावलं आणि त्याच ठिकाणी सुंदर असं सत्यनारायणाचं पूजन केलं. सत्यनारायण महाप्रभूंना शरण जात झाला. सत्यनारायणाच्या नावाचा जयघोष केला. सत्यनारायण भगवान की जय असा त्यानं वारंवार जयघोष केला आणि मग पुन्हा व्यापारासाठी म्हणून आपल्या घराच्या दिशेनं निघू लागला. बराचसा व्यापार झाला, बरीचशी तीर्थक्षेत्र झाली. मग व्यापार करीत 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 तो साधू नावाचा वैष्णवाणी गावाच्या अगदी जवळ आलेला आहे. फार मोठा आनंद झाला त्या साधूला. मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये त्यानं आपल्या जावयाला काय म्हणू लागला, पहा माझी रत्नापुरी, पहा पहा माझी रत्नापुरी पहा. मोठ्या आनंदानं साधू आणि आपल्या जावयाला आपली ती नगरी दाखवू लागला. आनंदाच्या भरामध्ये त्या साधूवाण्यानं काय केलं, एक दूत आपल्या घरी पाठवला. एक दूत घरी जाऊन साधू आणि व त्याचा जावई गावाच्या अगदी जवळ आले आहेत आणि त्यासाठी तुम्ही चला असा निरोप ते दूत देऊ लागला. साधू आणीच्या पत्नीला घरी लीलावतीला आणि कन्या कलावतीला फार मोठा आनंद झाला. अहो तो आनंद शब्दामध्ये सुद्धा वर्णन करता येत नाही, एवढा मोठा आनंद कन्या कलावतीला आणि साधू आणीच्या पत्नीला म्हणजे लीलावतीला झाला. तेव्हा लीलावती मोठ्या आनंदानं आपल्या मुलीला म्हणजे कन्या कलावतीला काय म्हणू लागली, मुली मी माझ्या पतीच्या भेटीला जात आहे, तू सत्यनारायणाचं पूजन कर, तीर्थप्रसाद घे आणि पुन्हा समुद्राच्या तीरावर. परंतु नवऱ्या आणि बापाला पाण्याच्या गडबडीत कन्या कलावतीनं सत्यनारायणाचं पूजनच संपवलं. अहो तीर्थप्रसाद सुद्धा न घेता ती तशीच समुद्राच्या तीरावरती आली आहे. इकडं सत्यनारायण महाप्रभूंनी काय केलं, आतील मालमत्तेसह तिचा पत्या सागरात बुडवून टाकला. सर्व नावाडी भयभीत झाली. एकाएकी साधू आणीचा जावई कसा बऱ्या दृश्य झाला. साधू आणीला फार मोठं दुःख वाटू लागलं. कोणत्या देवाच्या आता आपण हेळना केली असेल म्हणून आपल्याला हा दुःखाचा डोंगर प्राप्त झाला. कन्या कलावतीनं तर काय केलं होतं, नवऱ्याच्या पादुका उचलल्या, सती जाण्याची तयारी करू लागली. सत्यनारायण महाप्रभूंचा
अवकृपेचा हा प्रकार होता. साधू आणि मनामध्ये वारंवार सत्यनारायण महाप्रभूंना स्मरण करू लागला. देवा, मी एवढी तीर्थयात्रा केली, एवढा देवधर्म केला, माझ्याकडून काही चुकलं का? मी तुम्हाला शरण आलो आहे. असं करून वारंवार शरणदात झाला. तेव्हा सत्यनारायण महाप्रभू संन्यास रूपात वरदाते झाले की साधो, अरे तुझ्या मुलीला माझा तीर्थप्रसाद न घेता तुला व तुझ्या जावयाला पाहण्याच्या गडबडीत तशीच समुद्राच्या तीरावरती आले आहे. तुझी जर मुलगी घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिचा पती तिला दिसेल. हे वाक्य ऐकताच कन्या कलावती तात्काळ उठली, घरी गेली, सत्यनारायण महाप्रभूंना शरणजाती झाली आणि सत्यनारायण महाप्रभूंना एकच प्रार्थना केली की देवा, अनन्य भावे मी शरण आहे, काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा. असं म्हणून वारंवार सत्यनारायण महाप्रभूंना शरणजाती झाली आणि सत्यनारायण महाप्रभूंचा तीर्थप्रसाद घेतला. सत्यनारायण प्रभूंचा तीर्थप्रसाद घेऊन ती पुन्हा समुद्राच्या तीरावरती येऊन पाहतो. काय जसं एखाद्या माणसानं पहाटेच्या वेळेस एखादं सुंदर स्वप्न पाहावं आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये तसं प्रत्यक्ष घडलेलं असावं किंवा घडून जावं, त्याचप्रमाणे तिचा पती तिला दिसलेला आहे. तिला फार मोठा आनंद झाला, फार मोठा आनंद झाला. जसा इंद्राला इंद्रायणी प्राप्त झाल्यानंतर झाला तर एवढा मोठा आनंद त्या कन्या कलावतीचा झाला. आनंदाच्या भरामध्ये कन्या कलावती आपल्या वडिलांना म्हणजे साधू आणायला काय म्हणू लागली, बाबा वेळ का घालवताय, चला आपण घरी जाऊया. हे आपल्या मुलीच्या तोंडची वाक्य ऐकताच कन्या कलावतीला लीलावतीला फार मोठा आनंद झाला. साधू आणेनं काय केलं, आपल्या पत्नीसह कन्या कलावती आणि जावयासह त्या समुद्राच्या तीरावरती आपला जनसमुदाय गोळा केला आणि सुंदर असं सत्यनारायणाचं पूजन केलं. जसजशी त्यांची भक्ती पुढे सत्यनारायण महाप्रभूंवर झाली तसतसे ते सर्व पापापासून मुक्त झाले आणि समाजामध्ये एक ऐश्वर्य संपन्न आणि प्रतिष्ठित बनले. म्हणूनच असं पहा की ज्या ज्यावेळी या पृथ्वी तलावरती मनुष्य हे सत्यनारायणाचं पूजन करील, अहो त्यावेळेस त्याची संपूर्ण दुःख आणि सगळीच परिस्थिती यशदायक होईल. म्हणूनच या मृत्यू लोकावरती जो कोणी सत्यनारायणाचं पूजन करील त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तो दुःख आणि दारिद्र्यापासून दूर होईल आणि त्याच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र अशी क्रांती घडेल. म्हणून सत्यनारायण महाप्रभूंना श्रद्धापूर्वक शरण जावे. म्हणूनच या सत्यनारायण कथेमधील 4था अध्याय समाप्त झाला. सत्यनारायण भगवान की जय. शिव पार्वते हर 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 महादेव. श्री सूत पुढे सांगू लागले, मी तुम्हाला आणखी एक अशीच घडलेली गोष्ट सांगतो. ती अशी की पूर्वी एक अंगदध्वज नावाचा राजा झाला. तो आपली इंद्रिय ताब्यात ठेवणारा, खरे बोलणारा, रोज देवदर्शनात जाई, ब्राह्मण वगैरे दान धर्म करून त्याला आनंद होता. त्या अंगदध्वज राजाला एकदम महादुःख प्राप्त झालं. कारण शिकारीसाठी अरण्यात गेलेलं असतं, त्यांनी मोठमोठ्या प्राण्यांची शिकार केली. वाघ, सिंह, हत्ती, अस्वले अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांची शिकार केली आणि राजधानीकडे परत येत असताना एका वडाच्या झाडाखाली काही गुरं राखणाऱ्या मुलांनी सत्यनारायणाचं पूजन केलं होतं आणि हा आपल्या नगरीचा राजा येतो अशी पाहून त्या गुराख्यांच्या मुलांनी तो सत्यनारायणाचा तीर्थप्रसाद राजा पुढे नेऊन दिला. परंतु मोठ्या गर्वाना राजा तेथे गेलेला नाही, धड नमस्कारही केला नाही आणि मग तीर्थप्रसाद तर घेतलाही नाही. राजानं मनामध्ये विचार काय केला, ह्या गरिबांचा देव कशाचा आणि यांचा प्रसाद घेणं काय आपल्याला शोभून दिसणार नाही. असं म्हणून तो राजा राजधानीत परत आलेला आहे. परंतु राजा राजधानीत परत येईपर्यंत त्याचे 100 पुत्र, धनधान्य, सर्व संपत्तीचा नाश हाहाकार झाला. बराचसा वेळ निघून गेल्यानंतर राजाला लक्षात आलं की आपण सत्यनारायणाच्या तीर्थप्रसादाचा त्याग केल्यामुळे आपल्याला हे दुःख प्राप्त. पुन्हा राजा त्या अरण्यात जाऊन त्या गुराख्यांच्या मुलांकडून सत्यनारायणाचा तीर्थप्रसाद मागून घेऊ लागला. सत्यनारायण महाप्रभूंना शरणजात झाला. सत्यनारायण प्रभू, मी जे आपल्याविषयी काही खोटे वागलो असेल, काही बोललो असेल याबद्दल मला क्षमा करा. मी अनन्य भावे शरण आहे, मला क्षमा करा. असं म्हणून वारंवार शरणजात झाला आणि त्या गुराख्यांच्या मुलांकडून सत्यनारायणाचा तीर्थप्रसाद पुन्हा पुन्हा मागून घेऊ लागला आणि सत्यनारायण महाप्रभूंना पुन्हा पुन्हा शरणजात झाला. राजा सत्यनारायण महाप्रभूंना शरणजात झाला आणि त्या गुराख्यांच्या मुलांकडून सत्यनारायणाचा तीर्थप्रसाद पुन्हा पुन्हा मागून घेऊ लागला.
मग राजा सत्यनारायणाचा तीर्थप्रसाद घेऊन सत्यनारायण महाप्रभूंना शरण जाऊन पुन्हा राजधानीत येऊन पाहतोय काय, जसं एखाद्या माणसानं फार दिवसापूर्वी किंवा फार वर्षापूर्वी स्वप्नामध्ये काहीतरी विचित्र पाहावं आणि काही दिवस गेल्यानंतर किंवा काही दिवसानंतर त्यानं जसं स्वप्नामध्ये पाहिलं असतं तसं त्याच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष घडत जावं किंवा घडून जावं. याचप्रमाणे त्याचे 100 पुत्र धनधान्य सर्व संपत्तीचा त्या राजाला पुनर्लाभ होऊ लागला. म्हणूनच राजाने आपल्या पत्नीसह आणि आपल्या मुलासह त्याच वडाच्या झाडाखाली त्याच गुरुराख्यांच्या मुलासह सुंदर असं सत्यनारायणाचं पूजन त्या अरण्यामध्ये केलं. आणि जसजशी त्याची भक्ती पुढे सत्यनारायण महाप्रभूंवर झाली तसं तो महिन्यानुमहिन्या दर पौर्णिमेला दर संक्रांतीला पर्व काळामध्ये विशेष करून तो सत्यनारायणाचं पूजन करू लागला. शेवटी तो राजा सर्व पापापासून मुक्त झाला आणि तो राजा सर्व प्रकारचं ऐश्वर्य सर्व प्रकारचं वैभव भोगून वैकुंठ मोक्षाला गेला. म्हणूनच असं पहा की ज्या ज्या वेळी या पृथ्वी तलावरती मनुष्य हे सत्यनारायणाचं पूजन करील त्या वेळेस त्याची संपूर्ण दुःख आणि सगळी गरिबीच नाहीशी होईल. महात्मा नारद यांना प्रत्यक्ष भगवंत विष्णू जे सांगतायत तेच मी आपल्या सर्वांना सांगत होतो. म्हणूनच ज्या ज्यावेळी मनुष्य हे सत्यनारायणाचं पूजन करील त्या वेळेस त्याची सर्व प्रकारची दुःख नाहीशी होतील. म्हणूनच या सत्यनारायणाला कोणी सत्य म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, तर कोणी सत्यनारायण पण म्हणतात. परंतु या कलियुगाची ठाई ही मानस पूजा सत्यनारायण व्रतानेच संपूर्ण होईल. म्हणूनच सत्यनारायण कथा संपूर्ण झाली. सत्यनारायण भगवान की जय. शिव पार्वते हर 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 महादेव. पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मणे नमः. शिर दाखवलं कवरती. अलंकारार्थी भूषणार्थी विशेष पूजनार्थे सर्वार्थी अक्षराम समर्पयामि. सुदलाम जय देव जय देव जय दादा केवळ करुणा सिंधू.